कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक 2025 ते 2030 मी गिरीश पांडुरंग पाटील आणि आमचे आधारस्तंभ मोहन शेठ मुरलीधर नाईक हे व्यापारी आडते गटातून उभे राहिलेलो आहे। गिरीश पाटील यांची निशाणी आहे रिक्षा आणि मोहन काका यांची निशाणी आहे बॅट। मी सर्वांना विनंती करत आहे, ह्या व्यापारी बांधवांना सर्वांना विनंती करत आहे की बाजार समितीचा विकास पाहिजे असेल तर मोहन काकांचा अनुभव आणि माझा जिद्द ही दोन्ही पाहिजे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे, बॅट आणि रिक्षा समोर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। समस्या आहे जी आपण बाजार समितीला काही मोठ्या समस्या नाहीत, मूलभूत सुविधा आहेत, बाथरूमच्या सुविधा आहेत, रस्त्याच्या सुविधा आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत। ड्रेनेज नाहीये, रस्ते कॉन्क्रिटीकरण नाहीये। कल्याण एकमेव अशी जी बाजार समितीचे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण नाही झाले। छोट्या खेडेगावात गेले तरी त्या बाजार समितीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेले का होत नाही? काका एकटे नडत होते, त्यांना साथ व्यवस्थित भेटत नव्हती। आमची पुढची भूमिका आहे की आम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत। त्यासाठी वेळ पडली तर आम्ही 2 विरुद्ध 15 हे सुद्धा भांडण करू आणि वेळ पडली तर व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समिती सुद्धा बंद पडू। बाजार समितीला भरपूर कचऱ्याची पण समस्या आहे, ती आपण कशा बघताय? कचऱ्याच्या समस्या पहिला आहे फुल मार्केटची समस्या। फुल मार्केटच्या समस्या फुलं जी वेस्टेज होतात त्याच्यापासून आपण काहीतरी प्रोडक्ट तयार करू शकतो। त्याच्यातून खत पण होऊ शकतं, अगरबत्त्या धूपविप अशा कंपन्यांना डील करू शकतो। याच्यातून आपल्या बाजार समितीला 2 पैसे उत्पन्न येईल। त्याच्यानंतर जनावर मार्केटच्या शेणाची समस्या आहे, ते शेण तुम्ही विकू शकता, बाजार समितीला 2 पैसे मोकळे आणि लोकांना शेतकऱ्यांना ते शेण देऊ शकता। म्हणजे जे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितींना जे ग्राहक येतात, व्यापारी येतात, शेतकरी माल घेऊन येतात, त्यांच्यासाठी 2 हे होऊ शकतात। आपण मतदारांना काय आवाहन करता? मी सर्व व्यापारी मतदारांना आवाहन करीत आहे, येत्या 29 तारखेला सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोहन मुरलीधर नाईक यांच्यासमोर बॅट ह्या निशाणी समोर आणि मी गिरीश पांडुरंग पाटील माझ्यासमोर रिक्षा या शिक्क्यावर मारून सर्वांना प्रचंड बहुमताने, दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या, हीच माझी नम्र विनंती सर्वांना।